रामकृष्ण हरी मित्रांनो. रामकृष्ण. तर आज आपण आलेलो आहोत किल्ले कंक्राळे येथे फिरायला. तर आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील थोर ख्यातनाम मृदुंगाचार्य, गायनाचार्य. तर आपल्या सोबत आहेत विजय महाराज माले, कृष्णा महाराज दरारे, मयूर महाराज देवरे आणि आपल्या गावाचे थोर व्यक्तिमत्व देवा महाराज देखील उपस्थित आहेत. तर तुम्हाला मी संपूर्ण किल्ल्याचा सफर दाखवतो. चला. रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी. वा वा. काय निघालो ना भाऊ, दन दन खन खन करतच. कृष्णा महाराज दरारे, मयूर महाराज देवरे, देवा महाराज आणि मी कोणगिरी दुर्ग म्हणजेच किल्ले कंक्राळ. आणि इकडे पुढे येऊन पाहिलं तर काय भाऊ, विजय महाराज माले पुढे जेवून उभे होते. मग काय त्यांना घेतलं आणि निघालो भाऊ डायरेक्ट किल्ले कंक्राळाजवळ. आणि इकडे आहे ना जैन माता मंदिरचा फाटा आहे. आणि मग काय तिथून गेल्यानंतर आपल्याला किल्ला दिसतो. आणि किल्ला दिसल्यानंतर मग अगोदर आपल्याला आहे ना जैन मातेचं मंदिर लागतं. मग काय त्या मंदिरापासून मग डायरेक्ट आलो किल्ल्याच्या पायथ्याशी. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर लागलो किल्ला चढायला. आणि पाहू शकता मित्रांनो किल्ल्याचं सौंदर्य एकच नंबर. आणि पावसाळा असल्यामुळे किल्ला एकदम हिरवागार दिसत होता मित्रांनो. आणि किल्ला हिरवागार असल्यामुळे चढण्यासाठी एकदम आनंद येत होता. आणि झालं असं मित्रांनो, सगळे गेले वरती चढून आणि माझ्याजवळ पकवाज असल्यामुळे आणि मी व्हिडिओ काढण्याच्या मागेच राहिलो. मग मित्रांनो मागे मी या कारणासाठी राहिलो होतो, कारण आपलं कंक्राळे जे गाव आहे ना किल्ल्यावरनं कसं दिसतं ते झूम करून पाहण्यासाठी मी मागे राहिलो होतो. मग काय किल्ल्यावरनं तर कंक्राळा गाव एकच नंबर दिसतो. मग काय तिथनं आलो भो डायरेक्ट पाण्याच्या टाक्याजवळ. आणि मग काय तिथं पाणी वगैरे पाहिलं आणि वरून सगळा निसर्गाचा आनंद घेतला. आणि पाहू शकता मित्रांनो एकदम तटबंद्या वगैरे एकदम खूप छान होत्या किल्ल्याच्या. आणि मग काय मित्रांनो पाणी वगैरे पिऊन आलो बोडारे किल्ल्याच्या सपाटीवरती. आणि वरती आहे ना आपल्या हनुमंतरायांचं मंदिर आहे. आणि हनुमंतरायांचं मंदिर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर पाहू शकता मित्रांनो. तिकडं पलीकडे गाण्याचा किल्ला दिसतोय आपल्याला. आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकता एकदम निसर्गरम्य वातावरण. विशेष म्हणजे मित्रांनो वरती पण पाण्याच्या टाक्यात. आणि पाण्याच्या टाक्या असल्यामुळे मी दिली बोडारे कपड्यासमोर उडी टाकून आणि मला लागलो काय तिथं पोहायला. मग काय तिथं काढला बो मी एक व्हिडिओ. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नका शोधू मला कुठे, मी किल्ल्यावर आहे. ना कोणाच्या आद्यात ना कोणाच्या मध्यात. खतम. पाण्यात आहे मी. तर मग मित्रांनो मी घेतो पोहण्याचा आनंद. तोपर्यंत तुम्ही कंक्राळ्याचा ब्लॉगर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करून द्या.